वेलकम बॅक टू वेदा मिनी व्लॉग. आज आम्ही राष्ट्रपती निलयम म्हणजे राष्ट्रपतीचे निवासस्थान आहे ते पाहण्यासाठी निघालो होतो. भारतामध्ये फक्त 2 ठिकाणी हे निवासस्थान आहे. एक म्हणजे दिल्ली आणि दुसरं म्हणजे हैदराबाद. या निवासस्थानी वर्षभरामधून 15 दिवस हे सिव्हिलियन नागरिकांसाठी हे ओपन असतं. यामध्ये उद्यान उत्सव चालू आहे जे तुम्ही पाहू शकतात. आम्ही या इव्हेंटसाठी आर्मी एरियामधून एंट्री केलेली आहे. एंट्री केल्यानंतर आम्ही पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करून त्यांनी आणि त्यांचे मित्र म्हणजे सँडी भैया हे दोघं रजिस्ट्रेशनसाठी गेले होते. रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे, बट ते मस्ट आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करून एंट्री करू शकतात. एंट्री पॉईंटला तुमचं चेकअप होईल, जसं की बॅग वगैरे सर्व. आम्ही सर्व चेकिंग वगैरे करून आम्ही एंट्रन्समध्ये एंट्री घेतली आहे. तुम्ही पाहू शकता चेकिंग कशी आहे. त्यानंतर इथे आरोग्यसेवा पण आहे चेकिंगची. नंतर हे जे एन्व्हायरमेंट आहे पूर्ण निसर्गरम्य असल्यामुळे खूप मस्त वाटतं आणि तुम्ही तुमच्या बेबीजला किंवा चिल्ड्रनला सर्वजणी येऊन इथे भेटून जाऊ शकतात. इथे डिफरंट टाईपच्या फ्लावरचे मेनोग्राफी किंवा वेगवेगळे आयताकृती चित्र तयार केलेले आहेत. ही आहे नॉलेज व्हॅली. नॉलेज व्हॅलीमध्ये सर्व प्रकारचे आत्तापर्यंत राष्ट्रपतीला दिलेली भेट किंवा ज्या वस्तू त्यांनी यूज केलेल्या आहेत त्याचं एक्झिबिशन केलेलं आहे, जे आपण पाहू शकतात. आणि त्यानंतर आम्ही निघालो फूड स्टॉलमध्ये किंवा इथे खूप प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत एक्झिबिशनमध्ये. पाहू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यानंतर आम्ही थोडं फोटोशूट केला आणि हे आहे राष्ट्रपतीचे निवासस्थान. इथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला काही व्हिडिओग्राफी करता आली नाही. तुम्ही बाहेरून पाहू शकतात. नंतर इथे थोडंसं फोटो सेशन केलं. वेदा आणि वेदाचे काका आणि पप्पा आणि पायल माऊ हे आहे कल्चरल इव्हेंट सुरू आहे. कल्चरल इव्हेंट रात्री 4 ते 7 वाजेपर्यंत होता. आम्हाला एवढा वेळ नसल्यामुळे आम्ही थोडासाच अटेंड केला. हे ते स्टुडंट आहेत ज्यांनी कल्चरल इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्म केला होता. नंतर मेज गार्डनमध्ये हे भुलभुलैयाचं गार्डन आहे जिथे मध्ये कारंजे होते. आम्ही मस्त एन्जॉय केलं. नंतर फूड स्टेशनला जाऊन फूड खाल्ले आणि हे उद्यानोत्सवचे शेवटचा पीक तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकतात की उद्यानोत्सव 3 जानेवारी ते 11 जानेवारी 10 ते 8च्या दरम्यान आहे. आजचा व्लॉग इथे संपला. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.